औचित्यवाडी. हा ग्रामपंचायतच्या वाट्यावर कोण झोपलंय? आईला झाल्या हे कांड ह्योय ना कायम करतो बरं का इथं येऊन झोपतो आणि काही ना काही चोरीतो काही राडे करतो. हे सगळं तुझ्यावर पावती फाडत याला आहे ना असं नको उठू. याच आहे ना निब्बार कांड करू निब्बार 2-3 काठ आणतो. थांब श्याम्या बी आला. श्याम्या हाय श्याम्या श्याम्या काय झालं रे? हे बघ ना ग्रामपंचायतच्या वाटेवर कोण झोपलंय कोणीतरी. झोपलंय कोणतरी. येडा आहे तू येडा. सगळ्या चोऱ्या ह्यो करतो आणि ह्याच्या आल्यावर सगळं पावती फाटती माहितीये का तुला? उठव कोण आहे बघ ना. उठे. तसं नाही उठायचं मग त्याला आहे ना चांगलं बदकू दांडे. ह्यो चानस आहे श्याम्या. ह्यो जर चानस गावात नाही आला पाहिजे असे लोक आपल्या. आपल्यावर चोरी घालतात का नाही नाही करून आपण एक काम कर, तू काठे घेऊन ये. याला उठून देऊ. मी जाखण राहतो त्याला पळून जायच्या आधी. तू टेन्शन घेऊ नको. मसला मोठा गडी आहे. कोणी काय नाही पण गावातलं वाटत नाही. आयला केव्हा येतोय. आला 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 आला. बाकी तुझ्यासारखी टप्पी हा लयच भारी आणली गाड्याचा. असा टोला टाकायचा ना निबार निबर मी तुला सांगतो ना त्याला चालता बी नाही आला पाहिजे. नुसते पाव हा महिना बुक 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 वाजले पाहिजे. हा आधी मान जाल्याचा आणि मग तुझा. बरं बाबा तू सगळं मान. जाल्यावर येतं का नाही कांड बिंड. आय, 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 कोणी आणलंय? श्याम्या डेपुटी अयो कोणी आणलं? हा कोणी आणलं? दांडे तुमच्या हातात कोणी आणलं? तुम्हाला काय मी सापडतो का रे? तुम्ही आणलं तुम्ही मला. अहो तसं नाही झालं डेपुटी. श्याम्या म्हणला ए! वाट्यावर चोरट्या असतात म्हणून धापा धापा खोटं बोलतोय. ज्याला मला म्हणला इथे ना ग्रामपंचायतच्या वट्टीवर अशी येऊन झोपत येत रात्री चोऱ्या करतेत आणि माझ्या नावा पावती फाटती. हा. आज मी चांगला दाखवतो म्हणला त्यांना. अरे पण माणूस बघायचा उठायचं मला आधी. अहो लय उठले तुम्हाला पण तुम्ही उठलेच नाही. अरे झोपेत होतो माझ्या अंगावरच काढायचं काय आलं असतं. कमून झोपले मग होते. आम्हाला कळलं असतं ना कोणी. अरे, का म्हणून आम्ही बरं म्हणलं काय हो? चोराला गपची भाणायचं. गपची बांधा तुम्ही नालायक हो. तुम्ही लागलं? बरोबर कसूर काढिता लागलं होय लय. लागलं म्हणजे वळू म्हटले असेल आता. आता ही वळ बायकोला पण तुम्ही इथं कसं काय? काय 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 करायचं तुम्हाला? मी इथं झोपू नाही तर घरी झोपू. तुम्हाला गरज काय पडली आणायची मला? एवढी मोठी हवेली असता इथं कशाला झोप. नाही झाल्या 100% काहीतरी वेगळंच कांड झालेलं दिसते मला. आठवतंय तसं डेपुटीचं लग्न झालेत कमीत कमी 20-25 वर्ष. पण तुला सांगतो डेपुटी कावा घराच्या बाहेर मुक्कामाला सुद्धा थांबले नाही. मी तर डायरेक्ट अरे मी काय ग्रामपंचायत वाटत काय बाहेर झोपलो काय? ग्रामपंचायत काय माहिती नाही काय? मला झोपायला काय आलं मग इथं? हाय वहिनी हाकलून तिला काय देऊ. कान फळत टाकीन ती काय लागून देईन. होय, 100%. ए, अनुभव आहे ना त्याला. उठा तुम्ही. चालता येते का डेपुटी का धरू? चालतं इथे नालाय का हो? अयो अयो नको ना. झोपलो. तुम्ही या. तुम्ही मला तावडी सापडलं. धरू का? झाल्या डेपुटी कम बाहेर झोपले असते बरोबर. भांडण नवरा बायकोचे त्याच्याशिवाय बाहेर नाही माणूस. आपल्याला खात्री करावं लागेल. हा तपास झालंय. काढ. हो, नेमकं तपास काढावाच लागणार आहे. चालू चालू तपास काढू आपण. हा? चालू चालू तपास काढू. चाळू अरे म्हणजे शोध लावू. चालून 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 असं म्हणलं मी. दिघायला विचारू आपण. तो सांगायला बसलाय. टिकू थांब ना. विचार तू विचार ना. काय आलंय तर पण थांबलंय मला जाऊ द्या ना. अरे नाही ते हे आपलं आपलं पण जाऊ द्या. ऐक ना मी विचारतो. ताई साहेब कुठे आहेत?
काय चहा प्यायचा नाही नाही आपलं सहज विचारलं. आणि डेपुटी असतील त्यांच्या कामात. नाही म्हणजे तसं नाही. मग तसं डेपुटी रात्री घरी होते का? डेपुटी रात्री काय करायचं हा तुला विचारतो तेवढे प्रश्नाचे उत्तर दे ना. म्हणजे आता रात्र बाळ आमच्या बंदले राहता येतात काय? लईच बोलत राहू मला पण विचारायचं म्हणून. अरे बाबा डेपुटी रात्री कुठं घरी होते का नव्हती असं विचारायचं मला. आता त्यांचं दोन मालक आहे, माझाच मालक नाही तर त्यांचं दोन्ही. लय बोलत बर का ठीक ते आहे ना सकाळी आहे ना त्या ग्रामपंचायतच्या बाहेर झोपलेले आम्हाला आढळले हा. म्हणून आम्ही विचारतो बा काही झालं का काय बा असं. हा आहे ना, हा. झोपेल होते ना. हा. काय तुम्ही विरोधाचे माणसं, तुम्हाला काय पंचायती करायचं, झोपू नाही देत इथं. ग्रामपंचायत त्यांची आहे, तुम्ही काम असले तर. अरे म्हणजे तसं नाही आम्हाला माहिती त्यातलं असं की डेपुटी कधी घराबाहेर झोपत नाहीत म्हणून म्हणलं कसं काय झोपले बा. म्हणजे त्यांच्या आणि आपल्या वहिनींचे काही झाले का काय वादावादी म्हणून विचारलं. तुमचे भांडणं होतच नाही आहे ना, तुमच्या बायका माहेरला जातच नाहीत. म्हणजे वहिनी माहेरला गेल्या? हा 100% मारला गेला. झाल्या वहिनी माहेरला गेल्या आणि डेपुटी बाहेर झोपायला तू 6 वर्ष झाली नको माहेरला होती. आली ना आता. आणि तुमची पत्त्या नाही तिचा आधी सांभाळा लोटाच्या बायका पाऊस्तवर. आम्ही ते डेपुटी पाहून घेऊ, जरसा मॅटर आमचा. हा, तुम्हाला अरे काय करायचं? तसं नाही आपलं माणूस की ना त्याने विचारलं ठीक आहे तू एवढं काय बोलतो. माणूस दुसऱ्या माणसाला लागतो ना. बरं डेपुटी दिसलं तुम्हाला आणि आलेला इथं विचारायला मला. अरे आमचे माणसं आहे मला कळवळा वाटला बाहेर झोपले मग विचारू नको का काय. हा तळवळा वाटला नाही तर पेल्यावर बरे तळवळ नाही वाटत. ए, मतदान केलं आम्ही डेपोटीला निघतो ए, अरे जाय जुराळी बघू नका बर का परत. या बाय पंचायती करायच्या ना बाहेर जा. माय पैसे नाही. बर हेच बोलायला लागले रे. मी काय म्हणतो हा जा तूच घर असले मला विचारू दे ना. तू विचार ना मी आपलं चाललोय सरळ सरळ. पारे चहा झाला? चहा बघायला आलो होतो आपण. काय झालं? गावात काही झाले तुला माहिती का ग? काय हो काय झालंय? अगं म्हणजे तसं नाही. आपल्या गल्लीत म्हण किंवा तुला काही आरूड आला का कानावर किंवा मी झोपलेला असतानी. ए असं काय विचारतो स्पष्ट विचार ना. काय झालंय हो? अहो काही नाही आपले डेपुटी आहेत ना. अयो डेपुटीला काय? अहो जरा हळू विषय एवढा काही हे नाहीये. हं. हा तर आपले डेपुटी आहेत ना ग्रामपंचायतच्या वाटेवर रातभर झोपायला होते चटई नाही उशेन गोद्या रग घेऊन. का हो कशासाठी? मग आम्ही तुम्हाला तेच विचारतोय. आम्ही गेलतो डिगूकडे विचारलं पण डिगू काय आम्हाला असं व्यवस्थित सांगा ना. म्हणून म्हणलंय ना तुम्हाला काही माहित असलं बुवा म्हणजे काही रात्रीचं तुम्ही आता आवाज ऐकला असला भांडणं बिंडणं काही झाली होती का काय नेमकं काय काय घडलं तुम्हाला कसं बायकांमध्ये होती ना चर्चा मग तुम्हाला काय वाटतं मला गावाची खबर असते का? नाही तसं नाही असतेच म्हणायचं. मला गावाची खबर, काय झालं सांग ना. पण हे खबरच नाही आली अजून माझ्यापर्यंत. काय झालं असेल बरं? टेन्शनच आलं मला बी. हिला काय नाही माहिती माहिती. नाही ना माझ्यापर्यंत खबरच आली नाही. सुगंधा माहित असेल आपण तिला विचारू. ओ थांबा ना, मला यायचंय. नको, ओ, नको. नाही नाही मला पण अगं, येऊ यायचंय. नको. नाही मला यायचंय. तुला सांगतो ना हिला 100% माहित असणार आहे. हिला तुझ्या काय झालं? का बरं एवढे पळत पळत आले हो? सुगंधा सांगू शकते. काय सांगू शकते? आले भुताड. ए बाई तू पण का बरं पळत आली? काय चाललंय? तुम्ही का पकडापकडी खेळतात का गावात? तू काय आली? मग मला पण ऐकायचंय सगळं. काय ऐकायचं? काय काय सांगायला तुला लागले माहित तुम्ही? नाही तर मग काय लिहायचं इकडे? मग मला ऐकायचं, मी येणारच मागण. मग अरे. मी पण चाललं काय हे? काय शामराव? तुला माहित नाही की कशाचं? गावात काय घडलेलं ते माहित नाही तुला? नाही. अरे हिला बी माहित नाही. सांग ना मग सांग. म्हणजे आपणच माहिती विचारला आलो. अरे मग विचार ना मग तिला. खरंच माहित नाही तुला? अहो कशाबद्दल? डेपुटीचं. हा काय झालं डेपुटीला? म्हणजे तसं काही झालं नाही. मग? विचारतो काही कळलं की तुला डेपुटीचं? नाही नाही. अहो किती गिरवून फिरवून तेच सांगणार, जरा पटकन सांगा ना. बाय घाबरायला लागली ना. तोंड बंद ठेव ना तुझा. मग ती बाईला व्यवस्थित सांगा ना. मग मी काय बोलतो तू बारे. तू बोल ना. मग तू कशाला मध्ये चमच्यावाने हात पारे तू गपचिप तोंडाला कुलूप लावून घ्या क्या फाटक्यात डोकं दोन भाग करून टाकी. आता सांगायचं ना. मला बी तसं गिरवून गिरवून सांगितलं तसं ह्यांना पण सांगताय. बाईची धाकधूक वाढते ना. मग तसं कसं खरं खोटं कसं कळन तसं. तू मकार कुठं गेली का वाल 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 बास 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 दळण टाकलं जरा दळून बारीक तर पीठ चांगलं येईल ना. अहो ते पिठाला लावा तुमच्या काडी.
काय झालं ते सांगा ना पहिले. श्याम्या मला ऐकू येत नाही बरं का, मोठ्याने बोल. पिठाला गाडी लागती. ओ अहो सांगा ना श्याम भाऊजी, उठा इथून. नाहीतर ना आता माझं तोंड सुटला. अहो म्हणजे काय झालं, आम्ही गावात गेलो होतो, ग्रामपंचायतच्या वाट्यावर डेपुटी आणि चटईवर आणि वरून अंगावर घेऊन झोपलेले आढळले. काय आढळली. डेप्युटी ग्रामपंचायतच्या बाहेर झोपलेले होते हा वाट्यावर. चटईवर. हा. आम्हाला बी असाच धक्का बसला. हे, असं कसं काय? कस काय म्हणजे गोदाडीवर झोपलेले म्हणलो, कस काय म्हणजे झोपलेले होते. अहो पण तिथं कसं काय जाऊन झोपलं? तुला घरदार सगळं आहे. तेच विचारायला आलो तर आम्ही. अरे, काय झालं असेल बरं? कारण डेपुटी गावाला जरी कुठे गेले ना तर मुक्कामी घरीच येतात, बाहेर झोपेत नाही त्यांना. काय झालं असं? काहीच कळ नाही ना, खबरच आली नाही अजून माझ्यापर्यंत. साऱ्या गावच्या खबरी हिला असतात, हिला माहित नाही. म्हटलं नक्कीच मोठा काहीतरी झालं असं. त्यामुळे तिच्याकडे गेलतो आधी, पण ती म्हणजे म्हणलं मग जाऊ सुगंधाकडे जाई की नाही. मला वाटलं तुम्हाला बी मला सांगितलं असेल कुणी. काय झालं असेल बाई? नाही माहिती, काहीच नाही. काहीच नाही. आईला आम्ही पण आहे ना डिग्याला विचारायचा लय प्रयत्न केला, पण डिग्या ना असं हाडं तुडं बोलून आम्हाला काही सांगितलंच नाही. आता आहे ना एक काम करा, तुम्ही दोघी आहे ना जा आणि आहे ना म्हणजे चहा प्यायच्या निमित्ताने घरी जा, वहिनी असत्या, आणि मग त्यांना सखोल माहिती घ्या. तसं काही त्याला मोकळ्या होणार नाहीत. पण तुम्ही काय करायचं, झाल्याच्या आणि यांच्या भांडणाविषयी थोडंसं काढायचं, बाई नवरा अमुक तमुक. मग नवरा बायकोचा विषय निघाल्यानंतर आपोआप वहिनींचा विषय निघेल. मग आपल्याला खरं काय आहे ते समोर येईल. बायांना एवढं माहित नाही कसं काढून घ्यायचं, तेवढं तुम्हाला येतंय. टॅलेंट शामराव. बरोबर आहे. ते जाऊ दे बोर, ते शामरावच्या कुठं नाद लागते. चला आपण नक्की जाऊन तरी विचारू काय झालं. आता आम्ही येत नाही, तुम्हीच जा, कारण आम्ही आधीच जाऊन आलो. त्यामुळे डिग्याला उगा संशय यायचा. हा चला. पण तुम्ही काय माझ्या दारात बसतात काय तोपर्यंत? नाही नाही नाही. जावा मग आम्ही जातो. हा चल ग. ए ठीक आहे. काय रे, काय करतोय? काय नाही, हे गाडी चार्जिंग काढून गेली ना, मग आता चार्जर ठेवली. गाडी कोण नेली? गाड्या नेली वावरात. हो, तुमचा गडी पण चार्जिंगची गाडी वापरतो का? हा, त्यासाठी सेपरेट. ताई कुठे गेल्या? काय करायचं ते काम होतात काय. नाही नाही, असं झालं होतं, काही दिसत नाही इथं. म्हटलं चला कुठे गेल्या काय, जरा गप्पा मारायला आलो होतो असंच, तर घरी करमत नव्हतं. म्हटलं चला ताईंकडे जाऊयात. हा, गावच्या तपरी घेऊन या म्हणजे त्यांच्यापाशी, म्हणजे त्या मला बोलायला तुमचा डेदी असा जे इंडतो ये तर तो ज्योती ताई नाहीये दारात. थांबा, तुमच्या आवाजाने नाही येणार. ओ ज्योतिताई, बाहेर या ना. ए वाजी नाहीये म्हणलं दारात. अरे मग गेल्या कुठं? गेलेत त्या माहेरला, का बरं? त्यांच्या भावाला भेटायला. त्या बरं का बरं? त्यांच्या भावाचं काही दुखत बिकत काय? आता ते त्यांना माहित असेल, भाऊ त्यांचा. मी नाही एवढं विचारलं, तुम्ही त्याला एवढे 75 राहिले. अरे म्हणजे मला वाटलं असं मग अचानक काही भेटायला नाही, गेल्या. काय नाही, सहज गेलेत माहेरला भावाच्या. अहो विचारपूस करायची असती, आपण शेजारी पाजारी आहे. हा. सगळे आपल्याला माहिती पाहिजे. शेजारी पाजारी अशी दिसत नाही, शेजारी पाजारी. कधी गेल्या? सकाळी गेल्या त्या. आणि येणार कधी आता? आता त्यांचं दोन माल ते येतील जातील, त्यांना दोन विचारणार. मला एक प्रश्न पडलाय, ते बॅग घेऊन गेल्यात का पर्स घेऊन गेल्यात? मी ना आता सीसीटीव्ही लावतो त्यांच्या माझा. नाही तुम्हीच जा. काय तू बोला इथंच काय. राहतो ना, सीसीटीव्हीची गरज आहे का? आणि तू एखाद्या सीसीटीव्ही पेक्षा कमी आहे का? आता ते म्हणायला झालं वहिनी, पण तुमचं काम काय बोलायला होतं. सोबत कोण गेलं त्यांच्या? अहो एकटेच गेले त्या, सतळ गडबड होत त्यांना. फोन आला गेल्या. बर चालेल, जाऊ दे मग, काही नाही. बघा हे काय म्हणले, हे मला काहीच माहिती नाही, पण सगळं ह्यांना माहिती आहे घरातला. आता ठीक आहे, किती नालायक आहे आपल्याला चांगलं आहे. लईच पंचायती लईच. अरे माणूस म्हणून विचारलं फक्त, असंच गप्पा मारायच्या होत्या म्हणून. त्यांना पंचायती म्हणलं. हा म्हणजे तुम्हाला वाटतं का मी पंचायती करा येते? चला बाया, आपली इज्जतच नाही इथं. तुम्ही बोलवलं होतं, मी ना बोलवलं. जोर होता इथे यायचा. आले तसे या. लय वेळ लावला राव, झालं येईनी. ते सांगत असं डिग्यानी लवकर आत एंट्री नसेल. चहा बी मांडला असं वहिनीने. आले होय? अहो आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी. मग तो दिया म्हणत होता का त्या गेल्यात म्हणून त्यांच्या भावाला भेटायला. घरी नाही त्या ताई. नाही, हा कधी गेले त्या? अहो त्या सकाळ सकाळच गेल्या त्या. ते पण बॅग भरून. बाबू झाल्या बरोबर आहे. म्हणजे रात्री भांडणं झाले, डेपुटी बाहेर झोपायला गेले, आणि जोपर्यंत वहिनी घर सोडून गेल्या नाही तो डेपुटी घरी गेले नाही. बरोबर. 100% यांची लय वाद झालेत गाड्या, अवघड झाले गाड्या आता लई. माणसाच्या धाक धाक. गावात कुणाचे वाद झाले तर डेपुटी पहिले मिटवायला येतात. खरं आहे बरं का तुझं. कोणाचीच कशाला, आमच्या दोघांची भांडणं झाली तर पहिले अगं डिप्युटी तुमचं तर रोजच आहे, जाऊ दे. हे पण त्यांची कोणी मिटवायचं आता? मग आपलं ऐकायचे नाही ती. सदाभाऊला सांगायचं का? येडी आहे का तू? सदा भाऊ ठरले विरोधक.
आणि जर उद्या समजा ती गेली तर सगळ्या गावात मिरवतील, डेप्युटी म्हणतील त्यांनी मिरवतील सगळ्या गावात की मी यांचे भांडणं मिटले, मी यांचे भांडणं मिटले, ते श्रेय कोणाला देणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे मला तर वाटतं ना आपण आहे ना आता एकच पर्याय आहे. काय करायचं? आपण सगळ्या गावातल्या लोकांनाच न्यावं लागेल, तेव्हा डेप्युटीवर गावाच्या लोकांचा जोर पडत. आता एक काम करा, तुम्ही दोघं इकडचे घरं घ्या आणि आम्ही दोघं इकडचे घरं घेतो. गावातले जे प्रतिष्ठित घर आहेत त्यांना सांगू आणि 10-15 जण घेऊन जाऊन आपण त्यांचे भांडणे मिटून टाकू. हा खरंच ना, तसंच करूयात आपण. किती अवघड आहे आज गावातले डेप्युटी आपल्या असे राहायचे सोपं नाही. खायचं तुकडा पाणी कुठं करायचं देईन आपण घालू 2-4 दिवस पण चला, नंतर- कशाला वेळ वाया घालवायचा मग. मोकार तोंडाचं चला. भांडवल जाळीतो. चल तिथं चौकात या मग. हा, हा. आपण गावात सांगू सगळ्या लोकांना. दाजी अरे काय चालू लयच घाई घाई झाली तर कुठे फिरता दोघं जोडीन नवरा बायको? तुमच्याकडेच येत होतो. माझ्याकडे कशाला? तुम्हाला माहित नाही आपल्या डेपुटीचे आणि त्यांची भांडणं झालीत ना किती? अरे कोणाचे? नवरा बायकोचे कोणाचे होते? हा. ऐको आणि ताई साहेब ना सकाळी सकाळी बॅग भरून माहेराला गेल्यात. जालबा रूपात ऐकवते नवलच सराव. नवाल तुम्हाला सांगू तू डेपुटी डायरेक्ट ग्रामपंचायतच्या वाटेवर येऊन झोपले होते. अरे बापरे, अरे डेप्युटी सारखा सभ्य माणूस आहे हे ऐकून आपल्याला दडपण नाही लागलं राव की जो माणूस गाव चालवतो, गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते अग्रेसर असतात, लोकांना मदत करतात, लोकांचे भांडणं मिटवतात आणि त्या डेप्युटीच्या घरी अशा भांडणं हे जरा आपल्याला कुठतरी खटकते नाही गोष्ट. खटखटी म्हणजे ती एकट्याची आणि मिटणार नाही म्हणून आम्ही सगळ्यांना सांगत होतो. आता नाही मग आपण काय करू ना, गाव पातळीवरती ना सगळे मिळून त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू आणि ज्योतिताईला लवकर कसं आणता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करू आपण सगळेजण. त्याच्यासाठीच आम्ही कार्य हातात घेतलंय की सगळ्यांना घरोघरी जाऊन सांगायचं. नाही बरं झालं तुम्ही दोघांनी मला सांगितलं. मला सांगा कधी भेटायचं, मी पण जरा थोडंसं डेप्युटींना सांगतो, जरा काउन्सिलिंग करू आपण सगळे मिळून त्यांना त्याच्यामुळेच काहीतरी. तुमच्याकडे येणार होतो कारण की तुम्ही लय प्रतिष्ठित, तुम्हाला लोकांना लय समजून सांगता ना, नक्की लय नक्की नक्की. बोलता. त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला घेऊन जावं. नाही काय होतं रूपाताई, मला आहे ना लोकांना काउन्सिलिंग करायला खूप आवडतं. चालतंय आणि चालतंय. आपण एक आता काय करा? असं बोलतो ना की जर मला दुसऱ्याचे अश्रू पुसता आले ना तर माझं जीवन सार्थकी झालं असं मी समजतो. बस बस तोंडाला चिकट टेप लावा, संध्याकाळी भांडणं मिटायला तिथं नाही नक्की नक्की मिटू आपण. 5 वाजता या. बरोबर 5 वाजता तिथं हजर राहा. कुठे येऊ 5 वाजता? चौकात या. बर नक्की येतो. चालतंय. आणि तिथं आल्यावर हे सगळं भाषण द्या, सगळं तयार ठेवा. 100% भेटू आपण चला 5 येऊ का वाजता. आम्ही? हो आम्हाला या अजून लोकांना सांगायचं. हो चला. नक्की काळजी घ्या. या यांना सांगून आहे की नाही. नमस्कार. हो नमस्कार. अहो मंडळी काय झालंय, आपले डेपुटी तुम्हाला माहितीच आहे की नाही, त्यांचे ना घरगुती भांडणं झाले त्यांच्या. तर काय झालं, वहिनी गेल्यात निघून सकाळीच. आता तुम्हाला तर माहिती आहे डेपुटी आपल्या गावासाठी किती करतात. कोणाचा काही वाद झाला तरी स्वतः मिटायला येतात, पण त्यांचा वाद मिटायचा कुणी, हा लय मोठा प्रश्न आहे ना अण्णा. आता होय ना बरोबर आहे की नाही. मग आता काय आहे, आपल्यालाच काय करावं लागणार आहे, सगळ्या गावातले जे प्रतिष्ठित लोक आहेत तुमच्यासारखे, आपण सगळे संध्याकाळी मिळू आणि घरी जाऊ आणि डेपुटीला समजून सांगू. आता साधा भाऊ आहेत पण कसं पडतं, तो विरोधक किती केलं तर ते नको बा त्या गोष्टी, त्यामुळे आपण त्यांना काही म्हणत नाहीत. त्यामुळे तुम्ही काय म्हणू नका, आपण जे आपले आहेत ते आपण सगळे जाऊ संध्याकाळी आणि त्यांना समजून सांगू, वहिनीला घेऊन या बा काही करून. चांगलं वाटत नाही ना आपल्या गावच्या एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या अशा घरामध्ये भांडणं झालेलं. होय तात्या, खरं आहे की नाही. मग त्यामुळे दुकान बंद आहे का तुमचं? अहो मग आता काय करता शेवट, ते आपल्यासाठी एवढं करते, आपलं आजच्या दिवस दुकान बंद आहे की नाही. हा चला येऊ का मग संध्याकाळी, बरं का सगळे जमू तिकडे. हा झालं सगळे काका भेटले बरं का. ते काय झालं, डेपुटीच्या घरी थोडे वाद झाले त्यामुळे वहिनी गेल्यात निघून, त्यामुळे आपल्याला सगळ्याला मिळून त्यांचे वाद मिटवायचे. ते कसं आपल्या गावातले सगळ्यांचे मिटते, मग आपण एकट्यानं कुठे मिटणार आहे. त्यामुळे आपल्या गावातले सगळे प्रतिष्ठित व्यक्ती आपण जमणार आहे संध्याकाळी आणि त्यांना सांगू वहिनीला घेऊन या म्हणून. त्यामुळे आवर्जून या. बरं झालं हे बी आले, सांगितलं ना सगळ्याला. सगळ्याला सांगितलं भाऊ, सगळ्याला लावलं टाइमावर या. बस. टाइमावर मीटिंग झाली पाहिजे. बस तेच महत्वाचं आहे आपल्याला. मीटिंग झाली म्हणजे टेन्शन नाही. हा आठवणीनं या, नाहीतर दुकानाचा बहाणा करता. या बरं का. हा सगळ्यांना सांगून झाला. वाद मिटला म्हणजे डोक्याचा ताप. मग काय हो डेपुटी. का होता? अरे कुठं चालले? काय नाही, हा चालू होतं गावात. काय म्हणता? जेवले का? हा जेवण झालं. कुठं जेवले? आज बाहेरच केला नाश्ता. हो अरे हे सोबत नाही डेपुटी तुमच्या सारख्या सभ्य माणसाला. काय झालं पण? अरे काय ज्योतिताईचे तुमचे भांडणं झाले, ज्योतिताई रुसून माहेरी निघून गेली बॅग बिग घेऊन. कोण म्हणलं तुम्हाला? मला जालेन सांगितलं. काय एखादा जाल्याचं तिच्या भावाचं दुखत आहे आजारी, तिच्या 2-3 दिवसापासून चाललं होतं. सकाळी तिला सोडून आलोय मी. अहो डेपुटी ते जालेन सगळ्या गावभर सांगितलं. काय? तर डेपुटीचे आणि ज्योतिताईचे भांडणं झाले आणि ज्योतिताई घर सोडून डेपुटीचं निघून गेली काय म्हणून माहेरी. ऐकता तुम्ही त्याचं येडापाट जाल्या.
अहो डेप्युटी, तुम्ही सभ्य माणसं, तुम्ही सगळं गाव चालवता, सगळ्या लोकांचं तुम्ही चांगलं करता आणि तुमच्या घरात असो ना आम्हाला किती वाईट वाटतं ना त्या गोष्टीचं. अहो नाही ना, पण आमच्या नवरा बायकोची भांडणच नाही, तुम्हाला चुकीची माहिती भेटली. कुठे झाले? अहो माहिती मला नाही भेटली चुकीची, साऱ्या गावभर माहिती झाली आणि संध्याकाळी 5 वाजता सगळे गावकरी तुम्हाला भेटायला येणार आहे तर तुमचं आणि ज्योतिताईचं मिटून घेण्यासाठी. इथपर्यंत झाले? हो, कोण सगळ्या- करून राहिले हे? झाल्या अरे 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 सगळ्या गावभर चर्चा झाली डेप्युटी आणि ज्योतिताईच्या भांडणं झाले म्हणून. गावकरी सगळे येऊन तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता भेटणार आहे चौकात. बरं आता मी ते बघतो, तुम्ही आता चालले ना, हा. तुम्ही कुठं बोबाटा करू नका, आमचे भांडण त्यांना झालेले नाहीत. आता मी जालेकडे बघतो बेत. बघा हा? बघा बघा चालतंय, जा बोबाटात तुम्ही. त्यांनी भरपूर केलाय, मी नाही हा. केला काही. हा बरोबर, चालतंय, जाऊ तुम्ही, चालतंय. जवळजवळ आहे ना गावातल्या सगळ्या लोकांना सांगून झालंय आता. आता फक्त आहे ना सगळ्या लोकांना एकत्र करायचं आणि त्यांच्याकडे जायचं, आहे की नाही? हा तात्याने ते त्यांना सांगून लगेच, आहे की नाही? नमस्कार. आता काय बरं काय गावात सांगायसारखा विषय नाही चर्चेचा, पण तुम्हाला तर सांगावं लागेल, कारण तुम्ही कसे वयाने मोठे आहेत, तुम्ही सांगू शकता. आपले डेप्युटी नाहीत का, त्या वहिनी आहेत ना, त्यांच्या जरा थोडीशी किरकिर झाली, त्याच्यामुळे डेप्युटी काल रात्री झोपायला आपल्या ग्रामपंचायत पशीच होते. त्यामुळे त्यांच्या वहिनी पण म्हणजे आपल्या वहिनी सकाळी माहेराला गेल्यात निघून. तर आपल्याला सगळ्याला भेटून आहे ना डेप्युटीला सांगावं लागेल की बाबा तू गावातला प्रतिष्ठित व्यक्ती आहे, तर असं करू नको, घेऊन ये, कशाला उगीच. तेवढंच मिटवून टाकू आपण. हा, तुम्हाला काय वाटतं, आहे की नाही? बॅग भरून भांडणं करून रागाने. हा, तुम्ही या संध्याकाळी, आपण सगळे जाऊ घरी त्यांच्या सांगायला मग, बरं का? घेऊन या अण्णाला बी. हा झालं, सगळ्यांना सांगू झालं, जाऊ. आपण आहे ना आता डेप्युटीसाठी लई केलं, आहे की नाही? आता आता आहे ना फक्त वहिनी आल्या पाहिजे, त्यांचे वाद मिटले पाहिजे, पास, म्हणजे टेन्शन नाही आपल्याला, तुला सांगू. हा ना, हा ना. किती भारी वाटत. कुठं पलटण? हा काय बातमी झालेली अख्ख्या गावात हिंडून माई? डेप्युटी जेवले का हो तुम्ही? अरे माझा जेवायचा भंड पडू दे. चहा पिले का तुम्ही? तू एक काम, सुगंध आहे ना पनीरची भाजी चांगली करते, तू पनीरची भाजी बनवून डेप्युटी तुम्ही जेवायला या आणि घरी, मी जेवण तुझ्याबरोबर नसतं. बाजरीची भाकरी करते. अरे बाबा हो, मी नाश्ता करून आलोय सकाळी पाठवून हॉटेलमध्ये. पण आता संध्याकाळ झाले डेप्युटी. सुकलाय चेहरा हो, हा, बघा नाही, कसा सुकलाय. अरे मी दुपारी जेवलोय म्हणजे मी. ग्रामपंचायतचं काम करून एवढं थकलेलं दिसत नाही कधी ते, पण वहिनी गेल्यामुळे त्यांना बी वाईट वाटत असं. ए वहिनीवाले, तुम्हाला वहिनीची नाही काळजी पडली, माई बातमी करायला लागले तुम्ही. पटतं का तुम्हाला? सांगा बरं डेप्युटी. काय पटतं का? आम्ही तुमचे मित्र जीवलग एवढे, तुम्ही सांगायला पाहिजे ना आम्हाला, सांगा बरं. काय सांगायला पाहिजे? हा, तुमचे रात्री भांडणं झाले, वहिनी निघून गेल्या सकाळी माहेराला. तुम्हाला कोण म्हणलं भांडण झाले? डोकं दुखत आहे त्यांचं, फान 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 करत. ए आता तू आहे ना, तू डोकं तू खायला लावीन मी. तुम्हाला कोण म्हणलं भांडण झाले? अरे लय वेळेवर जेवाय सवय त्यांना, त्याच्यामुळे एक पित्त काम वाढलं करते, असणार आहे. चला कब्बर चहा करते मी. ए बाबा हो, तुम्हाला लय माया पोटाची काळजी आहे. उपाशी मरतो किती बारा मला तवा कोणी बघायला येत नाही. आता काय तुम्हाला एवढं सुटले? आणि कोण म्हणलं भांडण झाले? अहो पण डेप्युटी तुम्ही ताईंना घेऊन या ना, कशाला वाद वाढवता. आणि ताई घरात जाऊ दे, असतात आबा. म्हणून आम्ही काळजी आम्ही करत आहे ना, नाही. ऐका ना, तुम्हाला असं वाटतं का आम्ही तुम्हाला सांगायचं? गावातले सगळे जण येणार आहे तुम्हाला संध्याकाळी समजून सगळ्याला बोलले. अरे बाबा मी तेच म्हणतोय, तुम्ही कशाला बोलता? आमचे भांडणच झालेले नाहीत. सांगायचं. मग ताई कुठे गेल्या? अरे तिच्या भावाचं दुखत आहे, 2 दिवस त्याला गॅस्ट्रो झालता, ती भेटायला गेली. आणि तुम्ही कसं काय मग रात्री ग्रामपंचायत वाट्यावर झोपायला होते, सकाळी आम्हाला सांगितलं. आणि त्यांनी कसं काय सकाळी बॅग घेऊन गेल्या? अरे दादा, ग्रामपंचायतीच्या वटीवर कमून झोपायला होता, आपला शिपाई गेला 2 दिवस रजेवर. डेप्युटी खोटं बोलू नका बरं. देवाशपथ मी कशाला खोटं बोलू? हा बघा, आमची पण नवरा बायकोची भांडणं होत्या तेव्हा आम्ही असंच टोल वाटुली हे आता तुमच्या पुढे तोंड जोडून घेऊ का बाबा हो मी? काय झालंय, आपल्याला आहे ना शाळेसाठी 5 कॉम्प्युटर आणलेत ग्रामपंचायतनी, हा. सगळ्या लोकांनी याच्यातून हे करून. हा. बरं का, ते कॉम्प्युटर शाळेला द्यायचेत. आलेले कॉम्प्युटर मी फक्त काय केलेत, ग्रामपंचायतमध्ये ठेवलेत. भाऊसाहेब आता सोमवारी येतील आणि शिपाई आपला गेला रजेवर. संध्याकाळी जर कोणाला माहित झालं कॉम्प्युटर द्यायचे घेऊन, म्हणून मी ग्रामपंचायत पाशी येऊन झोपलो होतो. एवढं करूच तर घरी ठेवायचे ना. भाऊ असे जर घरी ठेवले ना, 5 जर नेले तर म्हणते 10 गायब केले, असं आहे आपलं गाव. म्हणून मी म्हणलं ग्रामपंचायतीची वस्तू ग्रामपंचायतमध्ये जाऊ दे आणि सगळं तिथंच मिटू दे. म्हणून मी काय केलं, शिपाई म्हणला मी आज येणार आहे, रात्री दिवस तुम्ही झोपा. बरं तुम्हाला सांगा, तुम्ही असतात पेलेले, रात्री तुमच्या नादात कोणी पोरांनी काढले नेले, म्हणून मी स्वतः गेलो, दारात झोपलो. तिथं लाईट बीट आहे. 11 वाजता आलो, 2-3 वाजेपर्यंत गप्पाच मारत होतो आम्ही, हरितात्यानं आम्ही. असा गोळ झाला होय. हा. आम्हाला वाटलं तुम्ही रात्री झोपायला तिकडे गेले आणि वहिनी गेल्या निघून तुमचे भांडणच झाले काय नु. काय भाल्या माणसावं, पान गळालं तर पिपळगाव जळालं. आणि तुम्ही खुशाल बायाला सांगितलं, अख्ख्या गावात बोपाटा झालाय. आता बाद राहो, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन सांगितलंय ना, त्या ठिकाणी जाऊन सांगायचं, भांडणं तणणं काही नाही तर
त्यांचं आहे ना ग्रामपंचायतीचे हे आले ते कॉम्प्युटर तेव्हा झोपले होते आणि नवरा बायकोचे भांडण नाहीत. कशाला टेन्शन घ्या तुम्ही? काय? आपल्या गावातल्या मंदिरावर भोंगा नाही का? सगळ्या लाऊडस्पीकर सांगून टाकतो, माननीय सन्माननीय गावकऱ्यांनो, कोणीही संध्याकाळी येण्याची गरज नाही, आपल्या डेप्युटीचे भांडणं मिटलेले आहेत. तो वरचा भोंगा काढून येण्या डोक्यात घालून तुमच्या एकाच्या गपचिप जायचं आणि सांगायचं. चहा पिऊन आधी चहा नाही पियाचा आधी सांगायचं. अख्खे लोक माझ्याकडे येते बघ, लोकांचे फोन चालू झाले. ऐका रामाचा त्याचा फोन आला, काय सांगू त्यांना मी? सांगा 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 त्यांना मिटलं म्हणून त्यांना. अरे 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 तेवढं सांगा सगळ्याला, नाही तर मी येईन घरी. हा रामाचा त्या हॅलो, अरे फोन बी उचल. हॅलो